माय गॉड, हे सगळं काय? आय एम सो ओव्हरवेल्ड विथ ऑल दिस. Okay, this is amazing. I mean, ही सगळी अरेंजमेंट, डिसिप्लिन, रूल्स, रेग्युलेशन्स सगळं एकदम परफेक्ट आहे. थँक्यू एव्हरीबडी फॉर इम्प्रेसिंग मी सो मच. बट गाईज, हे बिहेवियर कायम ठेवा. मी कौतुक करतेय म्हणून भारावून जायची गरज नाहीये. स्टडी सिरियसली घ्या आणि आपल्या कॉलेजला कधीही लेट डाऊन करायचं नाही. ओके? लास्ट बट नॉट द लीस्ट, हे सगळं माझ्यासाठी खूपच जास्त ओव्हरवेल्मिंग आहे. थँक्यू वन्स अगेन. कबीर, अरे ते डॉली बहिणी ना सकाळपासून काहीच खाल्लं नाही, उपाशी सत्य. का? ते इथे कॉलेजला यायला लेट झाला ना त्यांना म्हणून. मग आता? अरे ते बघ ना, ते डबा आहे ना, खातच नाही त्या. सांग. मॅम. येस कबीर. तो टिफिन कसला आहे? हा, ते डब्बा माझा ब्रेकफास्ट आहे. ओ, म्हणजे तुम्ही अजून ब्रेकफास्ट केला नाहीये? मॅम प्लीज तुम्ही ब्रेकफास्ट करून घ्या. म्हणजे हवं तर आम्ही थांबतो, पण प्लीज तुम्ही खाऊन घ्या. आणि एनिवे तुम्हीच सांगत असता ना, हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मॅम प्लीज. हा, तेच ते. हो ऍक्च्युली, पण प्रॅक्टिकल थांबवून नको. आपण प्रॅक्टिकल कंटिन्यू करूया. हे झाल्यानंतर मी खाऊन घेईन. इनफॅक्ट मलाही भूक लागली. आणि हो, हा ब्रेकफास्ट खाल्ल्याशिवाय मी दुसरं काहीही खाणार नाही. हेच ऐकायचं होतं ना तुला? पण काय? ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द प्रॅक्टिकल. येस मॅम. सो नाव वी आर गोइंग टू स्टार्ट दिस प्रॅक्टिकल. आपण जेव्हा हार्टची सर्जरी करतो त्यावेळेला आपल्याला हे 4 पार्ट्स मध्ये डिवाइड करायला लागतं. सो इनिशियली जस्ट की काही मिस्टेक होऊ नये, सो यू नीड टू मार्क इट exactly where you want to cut it, and the cutting should be very smooth and very clean. You have to hold it extremely light in your hand and slowly you need to cut. Oh, I'm sorry, students. एक फार मोठी इमर्जन्सी आली आहे. मला डॉक्टर मोनिकांना घेऊन जावं लागतंय. होप यू अंडरस्टँड. तुम्ही माझ्यासोबत चला ना, डिस्कस करण्यासाठी वेळ नाही आता तेवढा. आता आय मीन हे मोनिका मॅडम, कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे. प्लीज लवकर चला. डॉक्टर आदित्य, कॅन यू प्लीज कंटिन्यू विथ दिस प्रॅक्टिकल? प्लीज. थँक्यू सो मच. या, थँक्यू सो प्लीज मच. प्लीज. डॉक्टर विक्रांत, डॉली बेट, तो डब्बा. काय आहे? विकी, कसली केस आहे? केस पीस काही नाहीये. मी नेईन तिकडे गपचूप चल. म्हणजे सरप्राईज. आर यू मॅड? विकी, यू आर इम्पॉसिबल. माहिती मला. चल चल चल. डॉलीबाई, अहो आपण तुम्हाला किती पण आवाज दिला ना, तरी पण तुम्हाला आता नाही ऐकू येणार. काय झालं? ते मला वाटलं कोणीतरी आहे. अरे कुणाला शोधतेस? मी इथे असताना कोणाला शोधतेस? अरे ये इथे ये. तुम्हाला इथे का घेऊन आलायस? इथे बस. Are you mad? इथे बस म्हणू. ही तुझी कॅबिन आहे, ही तुझी खुर्ची आहे.
हे बघ म्हणून, मला माहितीये तू या कॉलेजसाठी, हॉस्पिटलसाठी खूप कष्ट घेतलेस, खूप मेहनत केलीस, खूप सॅक्रिफाईस केलेस. इकडच्या प्रत्येक गोष्टीवर तुझा हक्क आहे, इक्वल. या केबिनवर पण. आजपासून हे केबिन माझ्या एकट्याचं नाही, आपल्या दोघांचं आहे. टेबल हे कॅबिन किती इमोशनली अटॅच्ड आहे सगळ्यांना. थँक्यू सो मच मला हे सगळं परत केल्याबद्दल. का पागलेस का? की काय परत दिल्याबद्दल काय? मी कधी घेतलं होतं तुझ्याकडून? सगळं तुझं आहे का? म्हणू इथे तू काही मागावं असं काही नाहीये ना. मी तुला काही देईन असं आहे. इकडची प्रत्येक गोष्ट ही तुझीच आहे. प्रत्येक गोष्टीवर तुझा इक्वल हक्क आहे. त्यामुळे जास्त फॉर्मल होऊ नकोस. ओके? अरे यार, डॉलीबाई, 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 मला कळतच नाहीये मी काय बोलू. माझ्याकडे शब्द नाहीये. मग मी तुला एक डिक्शनरी गिफ्ट करतो. खूप शब्द सापडतील. तू येणे आहेस, तुला मस्करी सुचती. ओके ओके. बरं ते सगळं सांगू दे. मला सांग माझं सरप्राईज कुठे? ठीक आहे. सॉरी सॉरी सॉरी. ओके 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 ओके. रामनाथ. ओके, दिस इज फॉर यू. ओ माय गॉड. डॉलीबाई, कुठे इमर्जन्सीला गेला डॉलीबाई? सकाळपासून काय पण खाल्लं नाही. भुकेने पार वाट लागली असेल त्यांची. काहीची आहे की नाही यार? डॉलीबाई, 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 डॉलीबाई कुठे गेले असते? डॉलीबाई, आज दिवसभरात सगळ्यात आधी काही खाईन ना मी तर हे पोहे. तुम्हीच सांगत असताना हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मॅम प्लीज. हा दिसते. हा ब्रेकफास्ट खाल्ल्याशिवाय मी दुसरं काहीही खाणार नाही. आज दिवसभरात सगळ्यात आधी काही खाईन ना मी तर हे पोहे. एक मिनिट. का काय? ते अर्जंट काम आहे. अरे आता कसलं काम? काय पागल आहेस का? खूप 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 अर्जंट आहे. अरे हे सेलिब्रेशन वगैरे. ऑफकोर्स सेलिब्रेशन करायचंच आहे ना आपण. किती आनंद झालाय मला हे सगळं तू माझ्यासाठी केलेस. पण खूप अर्जंट. बर ओके 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 ओके. पण एका अटीवर. हा काय काय? आजचा डिनर माझ्या बरोबर. ऑफकोर्स येस. हा डन डन डन. अरे हो पण आले आले आले. एवढी काय घाई होती?
डॉलीबाई, बाबा डॉलीबाई काय टेन्शन आहे काय? नाही, कुठे काय. नाही, आपल्याला असं वाटतं की तुम्ही काहीतरी शोधताय. असं वाटलं तुम्हाला? नाही शोधते, काय शोधणार. बर, ते डॉलीबाई ते पोहे खाले काय? ओ माय गॉड, देवांना खरं काय ते कळलं तर त्यांना खूपच वाईट वाटेल. हो, अख्खा डब्बा मीच संपवला आणि इतके कमाल झाले होते ना, मस्तच. खरंच? हा खरंच. डॉलीबाई, तुम्ही आपल्याला प्रॉमिस करून पण ना सगळ्यात आधी केक खाल्ला तो. आपल्याला त्याचं काय पण वाईट वाटत नाही. आपल्याला वाईट या गोष्टीचं वाटतं की तुम्ही आपल्याशी ना खोटं बोलताय. हा. डॉलीबाई, ते डब्बा देता का? डब्बा? हा, ते अक्काच आहे ना. मागच्या वेळी त्या भांड्यावर ना अक्काने जाम राडा केला होता ना. तिचा त्या भांड्यांवर जाम जीव आहे, म्हणून तो डब्बा देता का परत? ओ माय गॉड, तर काय सांगू, ना पोहे खाल्लेत ना डब्बा सापडतोय. काय काम काय बोललात काय? कुठे काय? नाही, ते डब्बा. ते मी डब्बा स्वच्छ घासून पुसून त्याच्यात एक नवीन पदार्थ बनवून मी देते ना परत, कारण अक्कांनाच राग येईल ना, नाही तर असंच. नाही नाही डॉलीबाई, ते चालेल आपल्याला आहे तसा. हा, द्या ना डब्बा. का चालेल? काय एक सारखं काय डब्बा डब्बा देईन ना मी डब्बा. मी काय डब्बा घेऊन पळून जाणार आहे का? सौरभ 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 सौरभ. पोहे खाले काय? हो, अख्खा डब्बा मीच संपवला. हे देवा 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 देवा. हे कबीर भावा, काय झालं? देवा, आता तू पंजा लढवणार. नाही नाही, आपण नको रे. अरे घाबरतोयस का? कोण आपण? मग घाबरत नाहीयेस ना? मग लेट स्टार्ट. जाऊ दे, आज नको. देवा, कमॉन यार, आपल्या ग्रुपच्या इज्जतीचा प्रश्न आहे. चल चल प्लीज. देवा 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 देवा. बघ, काही करून तुला जिंकायचंय. ओके वैभव, तूच जिंकायला हवंस. फक्त बॉडी आणि मसल्स असून चालत नाही, त्याबरोबर थोडं डोकंही असावं लागतं. कम ऑन. देवा 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 वैभव वैभव वैभव. देवा 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 देवा. कमॉन देवा. कम ऑन वैभव. देवा 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 देवा. No, it's okay, it's okay. I'm sorry. Please carry on. सर ऍक्च्युली तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? ऍक्च्युली वी आर सॉरी. नाही, मला वाटलं आता माझं इथे लेक्चर आहे.
तुमची तर मजा मस्ती चालू आहे. इट्स ओके, प्लीज कॅरी ऑन. सर नाही म्हणजे हे काय आहे? तुम्ही जिथे उभे आहात ते काय आहे? मेडिकल कॉलेज. हो ना? मग आपण इथे कशासाठी येतो? कशासाठी येतो आपण इथे? हा? सॉरी, आय एम सो सॉरी. रिलॅक्स रिलॅक्स प्लीज. मी मस्करी करत होतो. प्लीज बसा बसा. याचे चेहरे बघा कसे झालेत. अरे एवढं सिरियस होऊ नका. बसा बसा प्लीज बसा. प्लीज मी मस्करी करत होतो. सॉरी. बसा बसा बसा. अरे अरे आपण कॉलेजमध्ये काय फक्त अभ्यास करायला येतो का? जरा मजा मस्ती झालीच पाहिजे. अरे कॉलेज लाईफ कधी एन्जॉय करणार तुम्ही? बघा कसं आहे की तुमची स्टडी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही किती लेक्चर्स अटेंड केलीत, किती अभ्यास केलात हे तुमच्या लक्षात राहीलही. पण सगळ्यात जास्त काय लक्षात राहील माहितीये? तुमचे मित्र, त्यांच्याबरोबर केलेली मजा मस्ती, प्रँक्स, त्यांच्याबरोबर शेअर केलेली सुखदुःख, हे लक्षात राहील. पण सर मेडिकल स्टुडंटसाठी स्टडी खूप इम्पॉर्टंट असते ना. सो हा ओके ओके चिल. आता तुम्ही लहान नाही आहात. स्टडी कधी करायची, मजा मस्ती कधी करायची हे तुम्हाला चांगलं माहितीये. आणि मला एक गोष्ट सांगा, 24 तास फक्त अभ्यास करून कोणी चांगला डॉक्टर होऊ शकतं का? नाही ना. कसं आहे, पेशंट बरोबर आपण रिलेट होणं फार महत्वाचं आहे. एक डॉक्टर म्हणून आपण आपली ड्युटी करताना आपल्यातला माणूस हरवता कामा नये. जरा डोस जास्तच झाला ना. हे बघ, मजा काय? मजा आम्ही पण केली. कॉलेजमध्ये असताना खूप मजा केली आम्ही. सगळेच करतात, तुम्ही पण करायला पाहिजे. हे प्लीज प्लीज कॅरी ऑन. ते काय खेळत होतात खेळा ना, ते पंजा. येस प्लीज कॅरी ऑन. ऍक्च्युली सर तुमचं आज फर्स्ट लेक्चर आहे ना. हो रिअली? थँक्स फॉर इन्फॉर्मेशन. सर आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं की तुम्ही पण खूप स्ट्रिक्ट आहात की काय. हो हो, मी खूप स्ट्रिक्ट आहे. शिस्त तर हवीच आहे मला. पण कसं आहे, शिस्ती बरोबर जरा मजा मस्ती केली तरी काय हरकत नाही. काय पण मोनिका मॅम खूपच स्ट्रिक्ट आहेत. हो, खूप स्ट्रिक्ट आहे ती. आय मीन त्या आणि असायलाच हवं ना. स्ट्रिक्ट असायला हवं. काय आहे, एवढं मोठं कॉलेज आहे आपलं, त्यांच्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. कसं आहे, ग्रेट पॉवर कम विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. मोनिका मॅम आपल्या कॉलेजसाठी जे काही करतायत ते उत्तम करतायत. आणि ऑफकोर्स आपलं कॉलेज दी बेस्ट बनवण्यासाठी, आपल्या कॉलेजच्या रेप्युटेशनसाठी त्यांचं थोडं स्ट्रिक्ट वागणं आपण चालवून घेऊया ना. काय येस सर. तुम्हाला माहितीये, आपल्या प्रत्येकामध्ये एक प्लस पॉइंट असतो. एक एक छुपट टॅलेंट असतं आपल्यामध्ये. तुमच्या मोनिका मॅम मध्ये पण आहे. लीडरशिप. सुपर. अरे कबीर भावा, असं काय बोलतो रे? असं बोलतोय जसं काय डॉली बॉयना फार पहिल्यापासूनच ओळखतो, एकदम जानी दोस्त असल्यासारखं. सर तुम्ही आणि मोनिका मॅम ओल्ड फ्रेंड्स आहात. ओ येस. पण आमचं नेचर तसं खूपच डिफरंट आहे. आय लाईक हर पॅशन
फॉर मेडिकल स्टुडंट्स, स्टडीज अँड एव्हरीथिंग रिलेटेड टू आवर फील्ड. मोनिका मॅमचं कॉन्फिडन्स कमाल आहे. खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. आता त्यांचा मी जुना मित्र आहे म्हणून एक सिक्रेट सांगू तुम्हाला. तुमच्या मोनिका मॅम आहेत ना, खूप हट्टी आहेत. त्यांनी एकदा ठरवलं की ठरवलं, पास. मग देव पण थांबवू शकत नाही त्यांना. सर सिरियसली? हो येस. पण हे सगळं त्यांनी ऐकलं तर? ऐकू देत ना, मी कुठे खोटं बोलतोय. पोहे खाली काय? हो